नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मेहरबानची मुलाखत आपण घेतली, परंतु मेहरबान सोबत सुंदर नंदी पाहिला म्हणजे रुद्रा. दादा नमस्ते. रुद्राला घेतल्यापासून मोठ्या मैदानाचा पहिल्यांदाच प्रथम क्रमांक. प्रथम क्रमांक मोठ्या मैदानाचा पहिल्यांदाच आहे. त्या दिवशी काटापूरच्या मैदानात पण राहिलेला 4था नंबर केला तिथं. आणि तब्बल 950 गाड्यांमध्ये आज पहिला क्रमांक केलाय. तो एक आनंद मालक म्हणून कसा आहे दादा? आनंद म्हणजे असा आनंद आहे की तो गगनातच मावू शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ह्या सीमित आमच्या 1 नंबरची गाडी लागलेली. ही गाडी अपराजित जोडी होती. 8-9 मैदान ही गाडी अपराजित होती. ह्या गाडीवरती विजय मिळवून आम्ही गुलालासाठी पात्र झालो. ह्या गोष्टीचा जास्त आनंद होता. कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आजचं? कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं? ही काय आमची घरची गाडी. मेहरबान म्हणजे कानाचा, मेहरबान म्हणजे आमच्या घरचा बैल आहे. गोट्याभाऊ तडसर असतील आणि आपलं गणपाभाऊ असतील असते. ह्या दोघांनी आणि कानाने एका शब्दावरती आशिषच्या आणि कौस्तुभच्या एका शब्दावरती यांनी बैल दिला. त्याच्यामुळं कानाचे पहिल्यांदा खूप खूप आभार आहेत. मैदान कसं संपूर्ण झालं? बक्षीस भरपूर दिलेले आहेत कमिटीने. हो, मैदान अप्रतिम मैदान झालं. म्हणजे एवढं पारदर्शक मैदान झालं की खूप पारदर्शक मैदान झालं. आणि आनंद कसा आहे आज? आजचा आनंद म्हणजे खूप आनंद झालेला आहे. आज न सांगेल असा आनंद आहे म्हणावं लागेल. एक प्रकारे 9 तारखेचं नियोजन कसं असणार आहे? मगाशी मुलांना विचारलेलं, एवढं काही फिक्स नाही म्हटलेले, पण कसं नियोजन असणार? बघू, चाललंय एक आदत किंवा दुसरा खरेदी करायचा चांगला जर टॉपचा कुठं मिळला तर. काल परवा दिवशी 3-4 दिवस झालं बघतोय. एक खरेदी केली ती, पण थोडी काही कारणास्तव ती खरेदी कॅन्सल केली. दुसरी एक काल खरेदी करायला गेलो पण त्या वासराचा व्यवहार झाला. बघतोय एखादा जर चांगला किंवा आदत किंवा दुसरा जर चांगला टॉपचा मिळाला तर मग खरेदी करणार आहे आणि घरचीच गाडी पळवणार आहे. चालेल, शुभेच्छा राहतील. धन्यवाद. चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो चोराडीच्या मैदानामध्ये आणि तब्बल 950 गाड्यांमध्ये पळून आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. शॉटगन म्हणून नाव संबोधित केलं जातं म्हणजे मेहरबान, आणि सोबत पालाला गिरवीचा रुद्रा. दादा नमस्ते. काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं? नियोजन एकदम खट्ट होतं आणि ह्यो पायरा ह्या मैदानाला होणारच होता. या नियोजनानंच आम्ही गाडी आज पळवली. गाडी आज 1 नंबरला पात्र जाईल. आज सर्वजण गुलालात माखलाय, त्या गुलालासाठी सर्व काय आहे काय म्हणावं लागेल? हो, सर्व गुलालासाठीच आहे. एक त्याची हाईट एवढी नाही, पण म्हणतात ना ते निकाल रेषेला एवढा छोटा पॅकेट बडा धमाका आहे आणि निकाल हे घेतो म्हणले घेणार. सेमीला बी तसाच पळाला, फायनलला बी तसाच पळाला. बरोबर. आणि त्याच्याकडे ज्यावेळेस नवीन एखादा प्रेक्षक पाहतो त्यावेळेस तुम्हाला काय प्रतिक्रिया असतात किंवा त्या प्रेक्षकाची, कशा पद्धतीने बैल पळेल वगैरे असं काय विचार? सगळ्यांनी वाटत नाही एवढा पळेल, पण खूप स्पीड लावतो. खूप म्हणजे त्याला सुटला ना तो निकालापर्यंत तो कंटिन्यू पळतो फुल स्पीड लावून. एक मेहरबानने एक वेगळा फॅन बेस निर्माण केला आता त्याचा, त्याविषयी काय सांगाल? कारण बरीचशी चर्चा त्याची असते मैदानात आल्यानंतर. कारण टॉप मधलं पायरं ह्याला लागतो. ह्याला हलका पायरा अजिबात चालत नाही. कट पायरा लागतो, चांगल्या नियोजनात पळतो. त्यामुळे काय आम्हाला बी काय तक्रार नाही. कशा पद्धतीने अपेक्षाच नाही. काय जोडीचा पळ कसा वाटलं? काय नाही, ह्या रुद्रा आणि ही गाडी एकटाक पळाली. ही गाडी अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारी गाडी पळाली. आणि विशेष म्हणजे मेहरबान ज्या बैलांसोबत पळालाय त्यावेळेस म्हणजे गुलाल घेतलाय चालू सीझन. हो, चालू सीझनला जो बादशाह आहे. मुंबईतला बी आहे, तिथं घाट बी गाजी होतो असा विषय. कसं काय 9 तारखेचं नियोजन? काय नियोजन चालू आहे अजून सध्या काय नाही. स्वतः काना पाटील नियोजन करतात, स्वतः मालक नियोजन करतात. त्यामुळं त्यांच्याकडे सगळं काय असतं. आणि संपूर्ण टीम तुमची इथं आहे, त्यांच्याविषयी काय सांगाल? टीम पण भरपूर त्यांचा प्रसिद्ध, हो त्यांचा वाटा भरपूर आहे. सगळी पोरं झटून येतात, बैलांसाठी येतात, खास प्रेम म्हणून येतात. म्हणजे मेहरबानवर तेवढं जीव आहे. सगळी कामधंदा सोडून मेहरबानपूर आणि आमचा मोठा बैल आहे महबूब बरोबर. 2 बैल आमच्याकडे होऊन गेली. महबूब एक गेला, ता ह्यो एक आहे. महबूब बी आहे आपल्याकडे. बरोबर.
कान्हा शेट यांचा काय कॉल वगैरे झाला का नाही? हो झाला की काय लाईव्ह सगळी बघ काय म्हणाले दादा, काय म्हणाले? काय दादा प्रतिक्रिया चांगली दिली, बर. जरा शाबासकी दिली, हा. चांगलं नियोजन केलं असं तसं. ती काय येऊ शकले नाही. आता 9 तारखेचं मोठं मैदान आहे, कसं नियोजन असणार आहे? म्हणजे नियोजन तयारी कशी सुरू आहे तुमची? तयारी जंग आहे आता. ह्या इथनावर बैल आपला बसूनच राहणार आहे. बरं, आराम एकदम. काय म्हणजे विषय पूर्ण 8 ते 10 दिवस आता विश्रांती होईल. हो. त्याला 10 दिवसाचा आम्ही gap देतो. गॅप म्हणजे गॅपनच पोहोच. कंपल्सरी 8 ते 10 दिवस गॅप असतो. हो अजून काय पायऱ्याचा काही विषय नाही. हा. फक्त होणार पायरा चांगला करणार, स्वतः काना पाटील करतात, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. आणि तिथं निकालाची काय अपेक्षा राहील? हा? निकालाची काय अपेक्षा राहील त्या मैदानामध्ये? निकालाची बघू की काय. आपला आता शॉटगन म्हणून संबोधितच आहे, हा, त्यामुळे तो त्याचं काम करणारच. बर. हे नामकरण का हो केलं शॉटगन? काय काय शॉटगन नेमकं त्या म्हणजे पाठीमागे? ती मुंबईमध्ये ते एकदम समालोचक त्यांनी पुकारले. शॉटगन म्हणून संबोधित बर, बर, बर. एवढाच विषय. चालतंय. प्रतिम पाहाला आज रुद्रा आणि मेहरबान, आणि नक्कीच भविष्यामध्ये ही जोडी पुन्हा दिसेल आम्हाला. हो दिसणार 100% दिसणार. आणि संपूर्ण टीम मध्ये कोण कोण मेंबर असतात आता सर्व? टीम मध्ये सगळ्यात महत्वाचा आमचा गोट्याभाऊचा वाटा आहे. हा. गोट्याभाऊकडे बांधाय बैल असतो. बर. ही सगळी तडसरची टीम आहे. मारी बाय आहे, सोनू आहे, बर, आर्या बाय आहे. बर. म्हणजे असली सगळी आपली सगळी पोरं, सगळी टीमच आमची अशी आहे की बैलासाठी नुसता बैल, बाकीचं काय नाही अपेक्षा. तिची उंची किती आहे हो दादा? उंची त्याची 3 फूट आहे, 3 फूट. पण ते स्पीड लय आहे. स्पीड म्हणजे असं म्हणजे वाटणार नाही, कोणाला वाटलं सकट नाही हा. की आम्ही सेमीला आमची गाडी पात्र होऊ शकते. हा. पुला मैदानात कोणालाच माहित नव्हतं की सेमीला गाडी पात्र होऊ शकेल. आम्ही सेमीला पात्र झालो. चालतंय. तुमच्या संपूर्ण टीमचं यश आहे आणि जे चाहते आहेत त्यांचं प्रेम आहे, त्यांचे आशीर्वाद आहे, हो. त्यामुळं सलग गुलालात राहतोय म्हणावं लागेल. गुलालात कायम राहणार.